बघा, काल काय बघितलं आपण, टेन्शन आणि ऍक्सलरेशन. जसं की हा ब्लॉक होता, हा सपोर्ट होता, बरोबर की नाही, आणि याच्यावर अशी फुले असायची, इकडून पण एक फुले असायची, इथून असा ब्लॉक जायचा आणि इथून तुमचं मास असायचं, बरोबर की नाही, मास. जसं की इथं म्हटलं मी 10 आणि इथं काय म्हटलं मी 20. आणि याचं काय विचारलं तुम्हाला, टेन्शन सांगा, आणि या फुलीचं काय विचारलं तुम्हाला, ऍक्सलरेशन. जर टेन्शन विचारलं तर तुम्ही काय करत होता, टेन्शन जो काय 2 टाइम्स ऑफ m1 m2 अपॉन m1 प्लस m2 इंटू, चल 2 टाइम्स ऑफ m1 किती आहे, 10 म्हणा, हा किती आहे 20 आहे, डिवाइड बाय काय 10 प्लस 20, म्हणजे किती झाले तुमचे, एक 200 200 400, सॉरी हा बरोबर 400 डिवाइड बाय काय 30, 0 0 गेट कॅन्सल, युनिट काय येणार आहे न्यूटन. नंतर विचार तुम्हाला ऍक्सलरेशन. ऍक्सलरेशन कसं काढता तुम्ही, m2 मायनस m1 इंटू g डिवाइड बाय m1 प्लस m2. चला m2 किती आहे 20 आहे, 20 मायनस 10 आहे, हा किती 20 प्लस 10 आहे, 20 प्लस 10 आहे, इंटू किती 10 आहे. आता किती होणार आहे 10 गुणिले 10 भागिले 30, 0 0 गेट कॅन्सल, म्हणजे ऍक्सलरेशन किती आला तुमचा 10/3 मीटर पर, हा काय बोला, जी मल्टिप्लाय नाही केला इंटू काय जी, किती राहिलं 10, म्हणजे किती होणार आहे 4000, 0 0 गेट कॅन्सल, मग 400 भागिले 3 आहे, 400 डिवाइड बाय काय 3 न्यूटन. समजलाय. त्याच्यानंतर नंतर आपण काय करतो, असा एक ब्लॉक घेतला होता, ब्लॉक म्हणतो, टेबल घेतलं तर इथं फुली ठेवलं होतं, इथं काय ठेवलं होतं मी एक सपोज ठेवलं होतं मास m2 ची व्हॅल्यू जर मी सपोज किती घेतलं तर 20, आणि इथून घेतला खाली फुलीवरून एक मास आला लटकलेला, आणि तो किती आहे 10 आहे. आणि याचं काय काढायला तुम्हाला टेन्शन आणि ऍक्सलरेशन. टेन्शन काढण्यासाठी परत काय फॉर्म्युला तुमच्याजवळ आता, m1 m2 डिवाइड बाय m1 प्लस m2 इंटू g. इथं काय करतो, एकच लटकलेला आहे म्हणून आपण काय करतो एकच घेतो, मग इथं किती होणार मग तुमचा m1 किती 10 गुणिले किती 20 आहे, भागिले किती 10 अधिक 20 आहे, किती g किती 10 आहे, म्हणजे किती होऊन जाईल तुमचा 200, हा 200 2000 होते, ठीक आहे. 2000 भागिले किती 0 0 0 गेट कॅन्सल, किती झालं 200 भागिले 3, युनिट काय येणार आहे न्यूटन, युनिट काय येणार आहे न्यूटन. मग राहिलं तुमचं ऍक्सलरेशन. ऍक्सलरेशन फॉर्म्युला काय m2 मायनस m1 इंटू g डिवाइड बाय काय m1 प्लस m2. हा इथं काय फक्त जो लटकलेला असतो तोच घ्यायचा असतो, मग त्याला आपण m2 म्हणूया, याला m2 म्हणून याला m1 म्हणून. जो लटकलेला तो घेतो, लटकलेला कोण आहे 10, 10 भागिले किती 10 अधिक 20 गुणिले किती 10, म्हणजे किती झाले 100 भागिले 30, 0 0 गेट कॅन्सल, म्हणजे किती झाला 10 डिवाइड बाय काय 3. ऍक्सलरेशन किती झालं 10/3 मीटर पर सेकंद. इथं पण ते चाललं, इकडे पण ते चाललं, का बरं असं, यांनी सबट्रॅक्शन पण काय आलं 10 आलं, आणि इथं व्हॅल्यूज 10 होती, कळलं, यांच्या दोघांचं सबट्रॅक्शन म्हणून 10 आलं. इथं लटकलेला मासच किती आहे 10च आहे. हे घेतलं तर त्याच्यानंतर मी असं म्हटलं अँगल वाला घेतलं, बरोबर ना. इथं घेतला मी 10, इथं घेतला मी 20, मी म्हंटल 37, मी म्हंटल 53. चला 37 53 यासाठी घेतो की कॉन्स्टंट व्हॅल्यू माहित असतात. हा टेन्शन काढायचं. टेन्शन साठी काय बनवलं तुमच्यासाठी m1 m2 साइन थिटा 1 प्लस साइन थिटा 2 ओव्हरऑल डिवाइड बाय काय तुमच्याजवळ m1 प्लस m2. चला इंटू काय m1 किती आहे 10 आहे, m2 किती आहे 20 आहे, साइन थिटा 1 किती आहे साइन 37 आहे, प्लस किती साइन 83 आहे, डिवाइड बाय काय 10 प्लस 20 आहे,
गुणिले किती आहे 10 आहे, मग किती होतील 200 आणि 10 ने गुणला तर किती होईल 200. sin 37 म्हणजे किती 3/5 आहे. sin 53 म्हणजे काय 4/5 आहे. डिवाइड बाय काय तुमच्या जवळ 30 आहे. 0 0 गेट कॅन्सल. मग किती झाले तुमचे 200. एक किती होईल तुमचा 7/5 होऊन जाईल. डिवाइड बाय काय 3 होऊन जाईल. 5 चौक 20 बरोबर की नाही. 7 चौक 28 280 डिवाइड बाय काय 3. युनिट काय येणार आहे न्यूटन. युनिट काय येणार आहे नंतर काय तुमच्या जवळ ऍक्सलरेशन. ऍक्सलरेशन कसं काढतो आपण ऍक्सलरेशन कसं काढतो m2 sin θ1 मायनस m1 sin θ2 इंटू g डिवाइड बाय काय m1 प्लस m2. m2 किती आहे एक लक्षात ठेवायचं आपल्याला. काय लक्षात ठेवायचं असतं इथं आन्सर जर निगेटिव्ह आला तर मग तुम्ही काय आन्सर जर निगेटिव्ह आला असेल यांच्यात माहित नाही आता आन्सर कसं येणार पॉझिटिव्ह का निगेटिव्ह. जर निगेटिव्ह येत असेल तर तुम्ही काय म्हणणार माझं मोशन उलट घेतो मी. मग m1 sin θ1 असेल इथं असं उलट घेतो. कळालं का. आन्सर जर निगेटिव्ह आला तर तुम्ही काय विचार करायचा आहे उलट लिहायचं तुम्हाला. m1 sin θ1 मायनस m2 sin θ2 माहित नाही आपल्याला व्हॅल्यू टाकल्यानंतर कळून जाईल आपल्याला. m2 किती 10 साइन किती 37 मायनस किती 20 साइन किती 53 उलटा देणार आहे. हा किती होणार तुमचा 10 प्लस 20 इंटू काय 10 10 साइन 37 म्हणजे किती 3/5 मायनस किती 20 इंटू किती 4/5 डिवाइड बाय किती रे 30 इंटू किती 10 0 0 गेट कॅन्सल. हा 5 दुने 10 5 चौक 20 म्हणजे किती आला 3 दुने 6 वजा किती आला 16 डिवाइड बाय काय 3 म्हणजे किती -10/3. मग आपण त्याला काढणार तसं फिरत नाही तो कसं फिरतोय उलट्या डायरेक्शन फिरतो बरोबर की नाही. म्हणजे तो मी काय म्हटलं तर कोणत्या साईडला फिरतोय मी असं म्हटलं याला m2 म्हटलं ना याला काढला आपण m1. आपण काय म्हटलं तो असा फिरतोय का तो असं कन्सिडर करून सॉल्व्ह केलंय पण तो तसा नाही फिरत तो कसं फिरतोय या पद्धतीने. हे लॉजिक कळालं का. आन्सर कसं लिहिते ना आपल्याला पॉझिटिव्ह 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. बघा आता म्हटलं 10 म्हटलं 20 त्याला म्हटलं 20-40. कळाल फरक काय आता याच्यामध्ये याच्यामध्ये काय झालं कळाला फरक. मध्ये एक्स्ट्रा ब्लॉक आलेला आहे ठीक आहे. त्या ब्लॉकचा जसं आपण 2 टाइम्स ऑफ आपण टेन्शन मध्ये काय टेन्शन नाही. टेन्शनचं फॉर्म्युला काय तुमच्याजवळ टेन्शन फॉर्म्युला काय 2 टाइम्स ऑफ m1 m2 अपॉन m1 प्लस m2 जो आहे तोच फॉर्म्युला किती येतो इंटू जी. तो 10-20 घेतला ना किती येतं तुमचं टेन्शन 400 डिवाइड बाय 3 न्यूटन आहे ना तो 0 फॉर्म्युला सगळा राहिला. फक्त ऍक्सलरेशन मध्ये फरक पडतो. काय करतो ऍक्सलरेशन मध्ये फरक पडतो. ऍक्सलरेशन म्हणजे काय एफ नेट अपॉन एम नेट म्हणतात. एफ नेट अपॉन एम नेट म्हणतात. एफ नेट अपॉन एम नेट. चला मग आपला जो आहे ना तोच फॉर्म्युला m2g हा मायनस m1g हा फॉर्म्युला लिहिला आपण m2 मायनस m1 इंटू g डिवाइड बाय काय इथं m1 प्लस m2 प्लस m3 घ्यायचं इथं. कळालं. हा मग किती होईल तुमचा 20 वजा 10 किती आहे 10 अधिक 40 अधिक 20 हा किती होतील 60-70. ओके किती झाले हे 10 आणि किती झाले तुमचे 70 0 0 गेट कॅन्सल बरोबर ना. 50 न 70 1/7 मीटर पर सेकंद इंटू जी. तर म्हटलं का इंटू जी 10 इंटू 10 म्हणजे किती आलं 10/7 मीटर पर सेकंद. कळालं का क्वेश्चन मध्ये काय प्रश्न